किष्किंधा कांडम या दिंजित अयथन दिग्दर्शित चित्रपटाच्या स्क्रीनप्लेचं वर्णन करताना आपण त्याला लेयर्ड असं म्हणतो. पण या चित्रपटाचं स्क्रीनप्ले काहीतरी वेगळंच आहे, म्हणजेच प्याजाच्या सोलण्यासारखं एकामागून एक थर उघडताना शेवटी आपण संत्रम हातात घेतल्यासारखं वाटतं. कधी त्याच्या लेखन कौशल्याने मोहित होतो, तर कधी तीन प्रमुख पात्रांच्या वेदनांनी भारले जातो, ज्या कथानक संपल्यानंतरही आपल्यासोबत राहतात. किष्किंधा कांडममध्ये घडणाऱ्या घटना जरी स्थिर असल्या तरी त्या पारंपरिक वाटेने जात नाहीत. गोष्ट सुरू होते एका निवडणुकीपूर्वीच्या सरकारच्या आदेशाने, ज्यात शस्त्र परवाना धारकांना जवळच्या पोलीस ठाण्यात बंदुका जमा करायला सांगितलं जातं. एका हरवलेल्या बंदुकीपासून ते एका हरवलेल्या व्यक्तीपर्यंत बदलत चाललेल्या नातेसंबंध आणि पात्रांच्या गूढ गोष्टी उलगडत जातात. चित्रपट सहजपणे वेगवेगळ्या प्रकारात मोडतो, कोणत्याही एका गटात अडकत नाही. आसिफ अली आपल्या नवविवाहित पत्नी अपर्णा बालमुरली सोबत जंगलाच्या काठावर असलेल्या एका जुन्या वाड्यात राहायला येतो. त्याच्यासोबत असतात त्याचे वडील, माजी सैन्याधिकारी अप्पू पिल्ली, विजयराघवन, जिथं सगळं त्याच्या लहरींवर चालतं. अपर्णा ही परिस्थिती सहजपणे स्वीकारते, जणू ती देखील एक प्रेक्षकच आहे, जी या शांततेखाली दडलेल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करते. बहुल रमेशने लिहिलेल्या पटकथेत शेवटाकडे जाताना जिथं अनेकदा अन्य चित्रपट कमी पडतात, जसं आसिफच्या कुमनमध्ये, तिथं मात्र इथं एक सखोल आणि मनाला भिडणारा क्लायमॅक्स आहे. प्रत्येक प्रसंग पात्रांना अधिक समजून घेण्यासाठी किंवा आपल्याला विचारात पडण्यासाठी काहीतरी देतो. रमेश यांनीच सिनेमॅटोग्राफी सुद्धा केली आहे, त्यामुळे त्याच्या कल्पनांना दृश्य स्वरूपात आणण्याचा त्याला पूर्णपणे वाव मिळाला आहे. तर सूरज ईएस यांनी संपादनात उत्तम संतुलन साधलं आहे. मुजीब मजीद यांच्या पार्श्वसंगीताने चित्रपटात योग्य मूड निर्माण केला आहे. या सर्व मेहनतीला तीन प्रमुख पात्रांच्या आणि काही सहाय्यक पात्रांच्या अभिनयाने वेगळ्या उंचीवर नेलं आहे. विजयराघवन यांनी एका अशा व्यक्तीचं अचूक चित्रण केलं आहे ज्याला त्याच्या पूर्वीच्या गर्वाचा अभिमान आहे, पण तो वृद्धापकाळाच्या कमजोरीने झुकलेला आहे. आसिफ अलीचा पात्रक्रम गुंतागुंतीचा आहे, जिथं त्याला आपल्या भावनांच्या साठ्यातून अभिनय करावा लागतो, आणि त्याने ते खूपच चांगलं केलं आहे. अपर्णा बालमुरलीनेही एका अशा स्त्रीच पात्र सुंदरपणे साकारलं आहे, जी सहजतेने एका विचित्र परिस्थितीत एकरूप होते. या चित्रपटाचं मर्म लक्षात घेतल्यावर आपण विचारात पडतो, आपण साक्षीदार होतोय ते स्मृती आणि विस्मरणाचं युद्ध आहे का? एका अजरामर कलाकृतीचं लक्षण म्हणजे ती अनिश्चितता जी आपल्याला कायमस्वरूपी विचारात टाकते, आणि किष्किंधा कांडमने ते अचूक साधलं आहे. याला मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक उत्तम रहस्यनाटक म्हणून सहजच स्थान मिळू शकेल. अंतिम निर्णय 5 पैकी 4. तर मित्रांनो, हा होता किष्किंधा कांड सिनेमाचा रिव्ह्यू. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.